आयारामांच्या प्रवेशासाठी भाजपकडून आता समितीची स्थापना करण्यात येणार आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या समितीची स्थापना केली जाणार आहे। समितीच्या स्कॅनिंग नंतरच आयारामांना आता भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। समितीच ठरवणार दुसऱ्या पक्षातील कोणत्या नेत्यांना भाजपमध्ये घ्यायचं। या संदर्भात दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। भाजप मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यानंतरच या समितीची स्थापना केली जाणार आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। आयारामांच्या प्रवेशासाठी भाजपकडून समिती स्थापन केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही समिती स्थापन केली जाणार आहे। समितीच्या स्कॅनिंग नंतरच कोणत्या आयारामांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा हे भाजपचे वरिष्ठ नेते आता ठरवणार आहेत। भाजपच्या गोटातून ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। आयारामांच्या प्रवेशासाठी भाजपकडून आता एक समिती स्थापन केली जाणार आहे। 2014 पासून आतापर्यंत मागील 9 वर्षांमध्ये भाजपमध्ये अनेक आमदार, खासदार आणि इतर नेत्यांनी प्रवेश केलेले होते आणि त्यावरून विरोधकांकडून भाजपवरती टीकास्त्र देखील वारंवार डागलं जातं आणि त्याच नुसार आता भाजप लोकसभा निवडणुकांच्या आधी आयारामांच्या प्रवेशासाठी एक समिती स्थापन करणार आहे आणि हीच समिती ठरवणार आहे की कोणत्या आयारामांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आयारामांच्या प्रवेशासाठी आता भाजप समिती स्थापन करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत स्थानिक लेव्हलचे नेते एखाद्या नेत्याला जर प्रवेश द्यायचा असेल तर निर्णय घेत होते, मात्र आता दिल्लीमधून कोणत्याही नेत्याला, आमदारांना, माजी खासदारांना पक्षामध्ये प्रवेश द्यायचा असेल तर त्याची एक समिती असणार आहे आणि ही समिती या संदर्भात निर्णय घेणार आहे। एकंदरीत आता बीजेपी ही सेंट्रलाइजच्या दिशेने दिशेने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने राजस्थान असो, मध्य प्रदेश असो आणि छत्तीसगड असो, या सगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली, ती केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आली। राज्यामधील नेते हे केंद्रातील नेत्यांच्या वरती हावी होऊ नये या दृष्टिकोनातून सगळं भाजप जे आहे हे केंद्रीय स्तरावरील नेत्यांकडे कंट्रोल ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे आणि यापुढे एखाद्या नेत्याला घेताना त्याचा फटका पक्षाला बसू नये या दृष्टिकोनातून देखील ही तजवीज असल्याचं बोललं जात आहे। कारण कोणत्याही नेत्यांना अलीकडच्या काळामध्ये जर निवडून येण्याची शक्यता आहे आणि भाजपला लोक जर मतदान देत आहेत तर त्या दृष्टिकोनातून काही नेत्यांना पक्षामध्ये घेतलं जातं, मात्र त्या नेत्यांच्या अँटी इन्कमसीचा फटका हा पक्षाला बसतो। त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे आणि आता पक्षामध्ये कोणत्याही नेत्याला घ्यायचं याची चाचपणी ही समिती करणार आणि अंतिम निर्णय भाजपचे जे अध्यक्ष असणार आहेत ते घेणार आहेत। त्यामुळं आता देशभरासाठी ही समिती महत्वाचा रोल आयारामांसाठी पार पाडणार आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।